हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर आज मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करणार आहे। ही रेसिपी आहे साऊथची फेमस रेसिपी टमॅटो रसम। तर ह्याच्यासाठी लागणारे पदार्थ जे आहेत, सामग्री ती आहे काळे मिरे, गूळ, चण्याची डाळ, लाल मिरची, जिरे, चिंच आणि धने आणि टमॅटो। तर इथं सगळ्यात आधी मी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढी घ्यायची आहे। तर अर्ध्या वाटीला मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 4 टमॅटो घेतलेले आहेत। तुम्ही 4 पेक्षा जास्तही घेऊ शकता। तर टमॅटो आणि डाळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे। तर भरपूर असं पाणी टाकलेलं आहे मी आणि आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे टमॅटो आणि डाळ। धुवून घेतल्याच्या नंतर ना टमॅटोचे 2 भाग केलेले आहेत मी, जास्त बारीक नाही चिरलेले। आणि ह्याच्यामध्ये घालणार आहे मी पाणी। आणि पाणी घालण्याच्या नंतर ना मी आता कुकर लावून ह्याच्या 2 शिट्ट्या काढणार आहे। 2 शिट्ट्यामध्ये अर्धा वाटी डाळ मस्त शिजू निघते। तर कुकर लावलेला आहे तोपर्यंत जे सामान पसरलेलं आहे ते सगळं सामान किचन कट्ट्यावरचं क्लीन करून घेते। ही सवय कधीही चांगली। तर नंतर ना आपल्याला काम करायला पटापटा म्हणजे वेळ आपला वाचेल आणि कमी वेळेत जास्त काम होईल। आणि बघा इकडे दूधही गरम करून घेतलेलं आहे मी, बघा किती छान साय पण आलेली आहे दूध। आणि आता मसाले भाजण्याची तयारी करते मी। गॅस चालू केलेला आहे। थोडंसं तेल घालून घेणार आहे मी याच्यामध्ये। आणि तेल गरम झाल्याच्या नंतर ना पहिला इन्ग्रेडियंट आहे ते आहे चण्याची डाळ। तर थोडीशी अशी चण्याची डाळ 2 चमचे म्हणता येईल, 3 चमचे डाळ घेतलेली आहे। इतर मसालेही तेलामध्ये आपण जे सगळे कोरडे मसाले घेतले होते ते सगळे मसाले मी मस्तपैकी भाजून घेतलेले आहे। इकडे कुकरची शिट्टी होते तोपर्यंत मी इकडे लसूण ठेचून घेतलेला आहे। आणि आता हे जे सगळे मसाले आहेत ते मिक्सरला वाटते। इकडे ड्रेसवर माझ्या काहीतरी सांडलं होतं म्हणून मी ड्रेस चेंज करून आलते। आणि इकडे बघा सगळे मसाले ठेचून झालेले आहेत, बघू शकता मस्त असा सुगंध येत होता। इकडे आपली डाळ पण शिजलेली, तर डाळ मी व्यवस्थित घोटून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। अशीच पातळ पातळ घ्यायची आहे, जास्त घट्ट नाही घ्यायची आहे। कारण रसम हे अतिशय पातळ आणि जास्त असं घट्ट नसतं। तर तेल घालून घेतलेलं आहे फोडणीसाठी। आता मस्त मोहरी टाकलेल्या आहेत। मोहरी तडतडायला लागले की ह्याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत। आपले साध्या आमटीसारखीच आहे पद्धत, पण थोडीशी वेगळी आहे। ठेचलेला लसूण पण घालून घेतलेला आहे मी इकडे, बघू शकता तुम्ही। आणि थोडासा लसूण लालसर झाला की ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे भरपूर असा कढीपत्ता। कढीपाला जो आहे तो भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे। आता थोडीशी बेडगी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कलर येण्यासाठी मी, आणि थोडीशी हळद घालून घेतलेली आहे। आणि एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स झाले की थोडंसं गॅस बंद केलता मी। आणि नंतर ना ही जी डाळ आहे ती पूर्ण डाळ ह्याच्यामध्ये ओतून घेतलेली आहे। आणि बघू शकता तुम्ही किती छान सुगंध पण पूर्ण किचनमध्ये येत होता। आणि जो लसणाचा खलबत्ता होता तो धुवून घेतलेला आहे। गुळाचा थोडासा तुकडा घातलेला आहे। आणि इकडे मी घालत आहे चिंचेचं पाणी। तर रस्सम ऑब्वियसली आंबट गोड तिखट अशी एक रेसिपी आहे। आणि ही जी पावडर आपण मगाशी मसाले वाटून घेतले आहे ही पावडर रसममध्ये टाकून घेतलेली आहे। हे मेन इन्ग्रेडियंट आहे ही पावडर। आणि आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी। आणि आता इकडे उकळी काढून घ्यायची आहे मस्तपैकी ह्याला, बघा। आणि उकळी काढल्याच्या नंतर ना कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आणि मस्तपैकी रसम भातावरती टाकून एन्जॉय करायचं आहे, बघू शकता तुम्ही। मस्त पातळ आणि मस्त झालतं रसम, एक नंबर। तर तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर पण खाऊ शकता, पण रसम हे नेहमी भाताबरोबर खूप मस्त लागतं, त्याची एक वेगळीच टेस्ट असते। तर मी इकडे टेस्ट करायला घेतलं होतं रसम, बघू शकता तुम्ही। आणि खूप एक्साइटेड होते आणि मस्त झालं होतं रसम। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जे माझे नवीन सबस्क्रायबर आहेत ते जाऊन माझे पूर्ण व्हिडिओ चॅनलवर जाऊन पहा। बाय सगळ्यांना।